सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड येथील छत्रपती शिवाजी चौक येथील सार्वजनिक माघी गणेशोत्सवात शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांनी दिली भेट। ICS महाविद्यालयात तालुका पत्रकार संघ आणि लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत आंतरमहाविद्यालयीन अभिनय कार्यशाळेचे आयोजन। खेड येथील अनिकेत शॉपिंग सेंटर येथे नव्याने सुरू होत असलेल्या किगा आईस्क्रीम या नवीन दालनाचा उद्घाटन समारंभ माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते। वाणीपेठ कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ सार्वजनिक माघी गणेशोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे नेते वैभवजी खेडेकर यांची भेट। आणि वेरळ येथील पीर हजरत जलाल शाह बाबा दर्गा यांचा उर्स शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड येथील छत्रपती शिवाजी चौक येथील सार्वजनिक माघी गणेशोत्सवास शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ श्रेयाताई कदम यांनी भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी मंडळातर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महिला आघाडी संघटिका सौ सुप्रियाताई पवार, नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, नगरसेवक भूषण चिखले यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ICS महाविद्यालयात तालुका पत्रकार संघ आणि लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत आंतरमहाविद्यालयीन अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यशाळेत प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते डॉक्टर विजय केंकरे, अभिनेते दिग्दर्शक संजय क्षेमकल्याणी, लेखक दत्ता सावंत प्रशिक्षण देणार आहेत। पहिल्या 50 प्रशिक्षणार्थींना प्राधान्य देण्यात येणार आहे। 31 रोजी सकाळी 10 वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होईल। सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत लेखक दत्ता सावंत, लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रघुनाथ कासेकर प्रशिक्षण देतील। 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत प्रशिक्षण दिलं जाईल। 3 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत अभिनेते व दिग्दर्शक डॉक्टर विजय केंकरे मार्गदर्शन करतील। 4 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत मार्गदर्शनानंतर समारोप होईल। आंतरमहाविद्यालयीन अभिनय कार्यशाळेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी फायदा होऊ शकणार आहे। खेड येथील अनिकेत शॉपिंग सेंटर येथे नव्याने सुरू होत असलेल्या किगा आईस्क्रीम या नवीन दालनाचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता माजी मंत्री तथा माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते तसेच शिवसेना उपनेते संजयराव कदम, सामाजिक कार्यकर्त्या श्रेयाताई कदम, नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवीताई बुटाला आणि सर्व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सौ नीलाक्षी संकेत शेटे महाजन आणि सौ दामिनी संजोग जाधव महाजन यांनी केले आहे। सालाबाद प्रमाणे वाणीपेठ कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ सार्वजनिक माघी गणेशोत्सवाला आणि श्री सत्यविनायक पूजेनिमित्त भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी वाणीपेठ कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ खेडतर्फे वैभवजी खेडेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी खेड नगर परिषदेचे नगरसेवक प्रेमलजी चिखले, शरद शिर्के, भालचंद्र उर्फ नंदू साळवी, स्वरूप माजलेकर, माजी नगरसेवक अंकुश विचारे, महेंद्र बेंडखळे, अभिजित महाकाळ, अभि चिखले, साहिल बुटाला आदी उपस्थित होते। वेरळ येथील पीर हजरत जलाल शाह बाबा दर्गा यांचा उरूस शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सालाबाद प्रमाणे साजरा केला जाणार आहे। सदर दर्ग्याचे संदल शरीफ पैगंबरवासी हाजी MI पोत्रिक यांच्या निवासस्थानावरून सालाबाद प्रमाणे हजरत दादा पीर सय्यद जयगुल अबिदीन साहेब कादिरी व मौलाना दाऊद यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 3 वाजता निघणार असून रात्री 9 वाजता संदल शरीफवर चढवण्यात येणार आहे। तरी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन अब्दुल कादिर मोहम्मद इसाक पोत्रिक यांनी केले आहे।
माजी शहर प्रमुख ऋषिकेश कानडे यांच्या प्रेरणेने रिक्षा चालक मालक आणि व्यापारी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौक रिक्षा स्टँड खेडतर्फे श्री सत्यनारायणची महापूजा सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे। तसेच दुपारी 3 ते 5 या वेळेत सर्व रिक्षा चालकांचं सुस्वर भजन होणार आहे। भाविकांनी मोठ्या संख्येने तीर्थप्रसादाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती अध्यक्ष योगेश मोरे, उपाध्यक्ष विजय दरेकर, सेक्रेटरी ज्ञानदेव चव्हाण आणि खजिनदार नितीन सालप तसेच सर्व सभासद आणि व्यापारी मित्रमंडळ खेड यांनी केलं आहे। खेड शहरातील स्वर्गीय किशोरजी कानडे क्रीडानगरी तीनबत्ती नाका येथे जाणता राजा क्रिकेट क्लब खेड पुरस्कृत साहेब चषक प्रीमियर लीग भव्य अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धेला भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी सदिच्छा भेट देऊन ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक करून सर्व स्पर्धकांचं मनोबल वाढवलं। तसेच उपस्थित मान्यवरांशी संवाद साधून सर्व संघांना शुभेच्छा दिल्या। सदरवेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस व राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, राकेश चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते। खवटी पंचायत समिती गणाची प्रमुख पदाधिकारी यांची बैठक सन्माननीय सौ श्रयताई योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी उपसभापती विश्वासराव दळवी, उपतालुका प्रमुख रमेश दरेकर, विभाग प्रमुख दिलीप राणे, उपतालुका संघटक रमेश सागवेकर, अल्पसंख्याक तालुका संघटक मुश्ताक नांदगावकर, सर्व शाखा प्रमुख कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उपस्थित होते। दापोली तालुक्यातील मौजे टेटवली येथे फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित कैलासवासी विशाल आणि कैलासवासी विनायक स्मृती चषक 2026 फ्रेंड सर्कल प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांसाठी गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी उपस्थित राहून मंडळाला आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। युवा सेना शाखा अधिकारी म्हणून काम करत असताना कैलासवासी विशाल यांनी आपली जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडली। कैलासवासी विशाल यांच्या स्मरणार्थ आज या स्पर्धेचं आयोजन करून त्यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिल्याबद्दल सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।